नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PFMS पोर्टलवर व्हेंडर आय डी कसा तयार करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला या गुगलच्या सर्चमध्ये PFMS असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे जी पहिली PFMS नावाची जी रिझल्ट येतो, इथे pfms.nic.in ही त्याची वेबसाईट आहे आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. तिथे क्लिक करून आपण डायरेक्ट या पेजवर याल. या पेजवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या कोपऱ्याला लॉग इन ऑप्शन दिसतो. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे PFMS लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन साठी येईल. इथे वर्ष हे ऑटोमॅटिक येईल. इथे युजर नेम, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथे जे युजर नेम आहे, इथे 2 लॉग इन आपल्याला इथे असतात. आपल्या शाळेचे आपण मेकर लॉग इन आणि चेकर लॉग इन असे 2 युजर्स आपण यापूर्वी क्रिएट केलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी मेकर लॉग इनचा वापर करायचा आहे, तरच आपल्याला ऍड व्हेंडरचा ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे लॉग इन करताना आपण जे मेकरचं लॉग इन आहे, त्या मेकरच्या लॉग इनला आपण लॉग इन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी जो काही पासवर्ड आपण ठेवलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीची एक डॅशबोर्ड आपल्यासमोर उपलब्ध होईल. या डॅशबोर्डच्या डाव्या कोपऱ्याला या 3 आडव्या रेषा आहेत. या 3 आडव्या रेषांना आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हे जे मेनू बार दिसतंय, या मेनू बारला थोडं खाली सरकवायचं आहे आणि खाली सरकवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मास्टर्स नावाचा जो ऑप्शन दिसतोय, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. मास्टर्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेंडर्स हा जो टॅब दिसतोय, या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन ऍड झालेले दिसतात. त्याच्या हा जो मॅनेज ऑप्शनच्या खाली ऍड न्यू नावाचा टॅब आहे, या ऍड न्यू नावाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीचं क्रिएट व्हेंडरचं एक पेज ओपन होईल. आता या ठिकाणी हे जे व्हेंडर टाईप आहे, हे व्हेंडर टाईप आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण पर्सनल व्यक्तीचं अकाउंट क्रिएट करत असाल तर इथे पर्सनल म्हणून करणार आहात. कमर्शियल अकाउंट असेल तर कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, स्मॉल बिझनेस फायनान्स, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, NGOज यापैकी आपण ज्या व्यक्तीचं या ठिकाणी व्हेंडर क्रिएट करणार आहोत, तशा पद्धतीचं अकाउंट टाईप आपल्याला या ठिकाणी व्हेंडर टाईप आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी आपण एक कमर्शियल नावाचं व्हेंडर टाईप आपण या ठिकाणी घेतोय. त्यानंतर इथे पॅन नंबर हा कंपल्सरी लागणार आहे. जर पॅन नंबर नसेल तर आता इथे पर्सनल घेतलं तर आपण नॉटला क्लिक करून इथे पॅन टाकण्याची आवश्यकता नाही. परंतु आता आपण कमर्शियल घेतल्यामुळे इथे पॅन नंबर आवश्यक आहे. त्यानंतर इथे पॅन व्हेरिफिकेशन स्टेटसला येस करायचं आहे. त्या कमर्शियल अकाउंटचं जे काही व्हेंडर नेम आहे, ते व्हेंडर नेम म्हणजे जर आपल्याला एखाद्या ट्रेडिंग कंपनीचं नाव टाकायचं असेल किंवा जे काही दुकानाचं नाव असेल, त्या नावाने आपल्याला व्हेंडर क्रिएट करायचा असेल तर ते नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. पर्सनल व्यक्तीचं नाव इथे टाकू शकतो. जसं अकाउंट व्हेंडर टाईप आपण निवडणार आहोत तसं आपण या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. GST आपल्याला इथे ज्या ज्या ठिकाणी हे स्टार आहेत तेवढ्याच बाबी आपल्याला कंपल्सरी भरायच्या आहेत. हे टीन नंबर सुद्धा कंपल्सरी नाही. ऍड्रेसमध्ये ऍड्रेस आपण अचूक भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, कंट्री ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर त्या व्यक्तीचा किंवा त्या बिलरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल ID असल्यास टाकायचा आहे, नसेल तर तो कंपल्सरी नाही आहे. एवढी माहिती आपण भरून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं हे पेज खाली स्क्रोल करायचं आहे. इथे बँक नेम असा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी या सिलेक्ट बँक याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला त्या व्हेंडरनी जी बँक दिलेली आहे त्या बँकचं नाव आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे. जसं की मी या ठिकाणी एका बँकेचं नाव या ठिकाणी सर्च करतोय. अशा पद्धतीनं आपण त्या बँकेचं नाव टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला त्या बँकेचं नाव या ठिकाणी निळ्या रंगामध्ये आलेलं दिसेल. या
बँकला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी ती बँक सिलेक्ट झालेली दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या बँकची संदर्भित त्या व्हेंडरचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी ऍड बँक डिटेल्स या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं थोडंसं परत खाली जर आलं तर आपल्याला इथे ती बँक ऍड झालेली दिसेल. ब्रांच नेम हे आपलं प्रोफाईल व्हेरीफाईड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल. अशा प्रकारे आपली ही इन्फॉर्मेशन चेक करायची आहे एकदा बरोबर आपण अकाउंट नंबर वगैरे टाकून घेतलेला आहे की नाही हा चेक करायचा आणि याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आपणासमोर ऑटोमॅटिक तो जो व्हेंडर आयडी आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. व्हेंडर क्रिएट होण्यासाठी आपल्याला नेटवर्कच्या नुसार तो ऑटोमॅटिक थोडंसं या ठिकाणी दाखवेल आणि अशा पद्धतीनं आपलं जे अकाउंट क्रिएट आहे ते या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल. अशा पद्धतीनं आपला जो व्हेंडर आयडी आहे तो या ठिकाणी तयार झालेला दिसेल किंवा जर तो या व्यक्तीचं नाव यापूर्वीच टाकलेलं असेल तर तो ऑलरेडी या बँकेशी निगडीत हा व्हेंडर आयडी ऑलरेडी तयार झालेला आहे असाही आपल्याला मेसेज या ठिकाणी दिसेल. तर दोन्ही पद्धतीनं आता हा जो व्हेंडर आपण घेतला याचं ऑलरेडी यांनाच माहित नव्हतं की हा अकाउंट त्यांनी घेतलेला आहे की नाही. इथे आपण क्रिएट करताना आपल्याला तो व्हेंडर ऑटोमॅटिक या ठिकाणी ऑलरेडी झालेला दिसतोय. तर दोन्ही पद्धतीनं आपण असा शोधूही शकतो आणि या ठिकाणी तो आलेलाही आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर अशा प्रकारे आपण नवीन व्हेंडर क्रिएट करू शकता. दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.